मंदिराचा मेन गाभारा बघा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य जाधव. तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज चाललो आहे गणपतीपुळेमध्ये आहे तर चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आता आधी सकाळचे 5:45. आमचा प्लॅन आहे की पहिलेच आपल्याला आरती भेटायला पाहिजे. मी आहे, ताई आहे, तिकडे बायको आहे आणि छकुली तिकडे गेले ताईच्या इथे. तर निघतो आहे का गणपतीपुळेला, आपला गणपती बाप्पाच्या मंदिरात. आम्ही आता भक्त निवासमध्ये आहोत. इथून काही 1.5 किलोमीटर आहे. तिकडे जाऊ. पहाटे 5:45 मस्त पहिले आरती भेटेल. चला डायरेक्ट आता मंदिरात भेटू. हे बघा, 2 भाच्या आहेत माझ्या. तर निघालो मंदिरात. चला. समोरचा हे एंट्रन्स आहे. पहाटेची आरती होती बघा. इथून ह्या लाईन हे आहेत. आजकाल लाईन नाही आता सगळं पहाटे. उंदीर मामा बसलेत मस्तपैकी. हॅलो मंदिर. इथून ही समोर एंट्री इथे समोर. हे आतमध्ये मेन मंदिर प्रवेशद्वार. मोबाईल बंद, कॅमेरा बंद. चला, हे समोर एंट्री. इकडे मंदिर समोर आहे. बंद. हे बघा मंदिर. हे आतमध्ये मंदिर. पूजा चालू आहे, आरती चालू आहे. लाईन लागली आता आतमध्ये प्रवेश करतो मी. तर फायनली आमचं दर्शन झालं आहे. आता मंदिरातून बाहेर पडलो आम्ही. इकडं सध्या अजून कालूक आहे ना, आता पूर्ण काही दाखवता येणार नाही. तरी थोड्या वेळा दाखवीन मी उजेड झाल्यावर. बघा आमची पूर्ण फॅमिली. छकुलीच आहे, मिसेस आहे, मम्मी, ताई, भाऊजी अजून दर्शन घेत आहे. तर लायटिंग मंदिराला केले खूप सुंदर. चला या. बघा समोर लायटिंग बघा. समोर समुद्र आहे. समुद्राचा आवाज बघा छान येतो एकदम. हे बघ मंदिर. मंदिराच्या हे बघा लाइटिंग किती सुंदर झाली. रात्रीचं आता थोड्या दिवसात दाखवतो मंदिर. हे बघा मंदिर आतमध्ये आहे. तो देवाचा गाभारा इथे आहे. सकाळचे वाजलेत 6:30 वाजून गेले. चहाची कुपन घेतले. जेवण, सिटिंग व्यवस्था बसायची व्यवस्थित आहे. इकडे डस्टबिन केले वगैरे अलग अलग ठेवावं लागतं तिथे. इथे कुपन घ्यायची. कुपन घेऊन इथे सेल्फ सर्व्हिस चहा भेटेल. जेवण दुपारी स्टार्ट होईल. नाश्ता 7:30 वाजता. तर खरं तर मित्र कधी आलात ना गणपतीपुळेला तर ह्या अशा यांच्या रूममध्ये ते संस्थेचे रूम आहेत ना तिथे राहा. तर खूप भारी रूम आहेत आणि भक्ती निवास म्हणून खूप भारी रूम आहेत आणि स्वच्छता वगैरे एवढी भारी आहे ना. खूप लोक राहतात. खरं तर इथे येऊन नक्की राहा. हे बाहेर जाण्यापेक्षा इथं खूप म्हणजे रिजनेबल रेट आणि चांगली रूम. एक नंबर. आम्हाला खूप आवडला रूम वगैरे. VIP रूम. कधी आलात तर नक्की इकडे या. हे बाहेर हॉटेल बघा असा प्रकार रूम आहे हा. हे 2 बेड आहेत.
खूप छान रूम आहे. हा इकडे बाथरूम, तिकडे घ्या, तिकडे बाल्कनी पाहिजे जरा खोल जातो खोल. हे बघा इकडे बाल्कनी पण आहे इकडे या साईडला, खूप छान आहे. आणि इकडे समोर व्ह्यू बघा भारी एकदम आहे. मित्रांनो हे बघा मी भक्ती निवासच्या बाहेर उभा आहे. हे बघा हा आजूबाजूचा परिसर, हा भक्त निवास 2 माळ्याची बिल्डिंग आहे ही, खूप छान आहे. आणि बघा बाहेरून बघा एकदम मस्त वाटतं ते. हे बघा पार्किंगची व्यवस्था वगैरे आतमध्ये तिकडे आहे. सकाळी 10चा इन असतो यांचा, 9ची आउट इकडून बाहेरून. तो आत यायचा गेट, इकडून बाहेर पडायचं गेट, आतमध्ये रिसेप्शन बघा. बघा खूप छान सुंदर असं आहे भक्ती मंदिर बांधला. समोरचं रिसेप्शन आहे. तर मित्रांनो इथली जी बुकिंग आहे ना ही फोनवर होत नाही, इथे स्वतः डायरेक्ट इथं येऊनच बुकिंग होते. अशी बुकिंग होत नाही इथे समोर येऊन बुकिंग करतात ते लोक. आणि खूप छान रूम आहे ते बघा. हा पाठीमागचा परिसर बघा, एकदम स्वच्छ सुंदर परिसर एकदम. पण आपण रात्री काय लाईन वगैरे नव्हती. हा इकडे बीच बघा समोर, नारळ झाड किती मस्त वाटतात. आता सकाळचे वाजले 8. ते तिकडून तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू गणपती बाप्पांच्या इथला मंदिराच्या. आणि बीचवर थोडा इथं पूर्ण हे करू, खेळू थोडा. दुसऱ्या बीचवर जाऊ. आपला पुढचा बीच आपला हे आहे ना अरे वारे, तिकडे जातो. समोर बघा बघा ते हा पेढे वगैरे भेटत इथे मार्केट. हे बघा 2 बाप्पांचे हे घेतल्यात प्रतिमा आपल्या गाडीत लावायला टेम्पोट्रॉलमध्ये आपल्या. हा मंदिर समोर बघा, इथून दिवसात आलो परत. तर मित्रांनो बघा पूर्ण डोंगर आहे, डोंगराच्या खाली पायथ्याशी मंदिर आणि लगेच समुद्र. खूप भारी वाटतं इकडं. पब्लिक पण खूप आहे आणि आत्ता सध्या गर्दी आहे भरपूर. मी सकाळी 6 वाजता येऊन गेलो. असं दर्शन झालं छान एकदम. हे बघा किती भारी वाटतं इकडं. ह्या डोंगराच्या तिकडून त्या साईडने रस्ता आहे असा प्रदक्षिणा घालायला. खूप भारी वाटते मंदिर एकदम. गणपती पुढे हे बघा डोंगर बघा, डोंगराच्या पायथ्याशी आहेत बरोबर. आणि वरून डायरेक्ट पूर्ण डोंगर स्टार्ट होत. इकडे चालले भरती येते बहुतेक असं वाटतंय. येऊ शकता ट्रेननी तर बेस्ट एकदम. आणि राहायची सोय तर आपली ते भक्त निवासमध्ये सिंगल माणूस तरी आला तरी त्यांना एक 1 बेड भेटतो असा. म्हणजे हॉलमध्ये हॉल आहे, एक बेड भेटतो. 100 की 200 काय आहे. छान सकाळी गरम पाणी वगैरे असतो 6 ते 8 वाजेपर्यंत. हा समोरचा भाग म्हणजे समुद्राच्या समोरून.
पाणी आला लाटा आल्या. तर मित्रांनो बघा आम्ही आता आरेवारी बीचवर चाललो त्या किनारपट्टीने चाललोय बघा. किती सुंदर वाटतं एकदम समुद्र बघा किती भारी एकदम वाटतं. गाडी ऍक्सिडेंट झाला वाटतं. तर मित्रांनो हे बघा हा रस्ता गणपती पुळेपासून इकडे बहुतेक रत्नागिरी जातो तो. आता इकडे आम्हाला आरेवारी बीचला जायचं आहे. तर मध्ये जो सीन बघा छान आहे एकदम जबरदस्त पॉईंट आहे सेल्फी पॉईंट. इकडे लोक फोटो काढतात बघा. इकडं खूप भारी आहे. यावा कधी फिरायला आमच्या कोकणात. खूप छान वारा आहे मस्त वाटतं एकदम. बघा भारी वातावरण आहे. हा इकडे डोंगर. तर मित्रांनो आता आले आरेवारी बीचवर. हातपाय दाखवतो तुम्हाला. पब्लिक आहेत गाड्या खूप लागल्या तिकडं. हे बघा समोर तिकडून पुढपासून लाईन आहे. ह्याकडून गाड्या आहेत. काय बरोबर हे काय हाय करते हाय साईडने. आम्ही इथून चाललो. इथे कपडे चेंज करायला जागा असते इकडे या साईडला छोटीशी. 10 रुपये घेतात पर पर्सन. आणि आंघोळी करायची असेल झाल्यानंतर तर काहीतरी 40 रुपये घेतात एका बालदीचे. किनारा धोकादायक आहे. कृपया उजवीकडील पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये. म्हणजे इकडे हा इकडे हे आहे ब्रिज पण आहे. तिकडं खोल आहे. जर गणपतीपुळेमध्ये आला तर इकडं आरेवारी बीचवर नक्की या. हा बघा हा बीच सुंदर असा बीच. हे तुमच्या समोर आमची पब्लिक बसले समोर इकडं. हे बघा जेलीफिश. हे बघा जेलीफिश. धावपळ झाले. जेलीफिश जेलीफिश. हे पण जेलीफिश इकडे बघा. हे बघा हे आले वरून. 600 रुपये पर पर्सन. हे बघा स्टॉप होते तिथे. स्टॉप झाली नाही नाही ॲक्टिव्हिटी भारी येते. पण तिकडून त्या टोकावरून येतील ते इथपर्यंत 600 रुपये पर पर्सन. 600 रुपये भारी आहे. आपण नाही बघा थोडा कोण जाईल तिकडे नाही करा. हे बघा असे पोराकडे खेळत आहेत. खेळा खेळा. हा मोठी ही पण खेळते पाण्यामध्ये. पाण्यात घाबरते ती. खाली लाटा लाटा बघा पाणी पाण्याला. दोन सिनियर कपल आतमध्ये गेल्यात. ए बा पाण्याला खूप भारी मजा येते. गरमी पण होते जरा. वारा जाता सोडला पण घाम येतो अंगावर. ए चकुली मजा आली. चकुली मजा आली. चकुली मजा आली काय. हे बघा आता अटकलेत. लाईट गेली. हे अडकले वरती. लाईट गेली. हे बघ अडकलेत. आता काढतात ते. आणि हे बघ याला लाजला आता. हे बघा आता लाजेल. लाजली. ए बंद झाला.
लादला ना आणि गादला काढला वरती. लादलो बघा, लादला लगेच. हे बघा लादला. तर मित्रांनो आता नाश्ता करायला तिथून बीचवरून निघालो. मॅगी मस्त निसर्ग रम्यात समुद्राच्या किनारी वर डोंगरामध्ये बघा रस्ता चालला इकडून. तिथं आता मी नाश्ता करायला आहे. मॅगी स्टॉल बघा, स्टॉल आहे डोंगरामध्ये. मस्त नाश्ता करतो आम्ही आता मॅगी. तर मित्रांनो आता जेवायला आलो आहे. दुपारचे वाजलेत 2:30. इकडून फिरून आलो त्या बीचवरून. अरे वारे आता आलो आहे हॉटेल साई प्रभा. खूप छान हॉटेल आहे. काल जेवलो होतो इथं. काल नॉनव्हेज खाल्ला आता पण काहींचा उपवास आहे, काहींचा उपवास नाही, पण जेवण भारी असतो. तरी आला तर भेट द्या. आणि स्वस्तात मस्त. शाकाहारी थाली 120, भाजी चपाती डाळ पापड. चिकन थाली 200, म्हणजे जेवण थाली आणि सुरमई थाली, पापलेट फ्राय थाली एक नंबर. काल खाल्ली पण भारी आहे. आता दाखवतो हे लोक खाणार आहेत. हा किती भारी असतो जेवण. हे बघा शाकाहारी थाली आले. चपाती पापड, शिमला मिरची भाजी, मुगाची उसळ, डाळ भात, सोलकढी, लोणचा लिंबू. तर मित्रांनो बघा आपला गणपतीपुळे समोर बाजूला 1 किलोमीटरवर हा पण बघण्यासारखा पॉईंट आहे प्राचीन कोकण. इथं एंट्री समोर. इथून काउंटरवर तिकीट घ्यायच्या. हे बघा ही काउंटरवरून तिकीट घेतले. पर पर्सन 50 रुपये. ते तिकीट काउंटर आहे. चला सुरुवात करू आपण. चला हे बघा इथून स्टार्ट होतो. प्राचीन कोकण. आता बघा काय काय दाखवत ते. हे बघा रत्नागिरी जिल्ह्यातील हे लिहिलं आहे सगळं. इथून काळाची गोवा. हे बघा आता इथून स्टार्ट होते आतमध्ये जायला. हे बघा इथून स्टार्ट होतं आतमध्ये. गुफा आहे बघा छान सुंदर सुंदर गुफा आहे. पूर्ण काढा व्हिडिओ. हे जे ताशे आहेत ते 110 वर्षापूर्वीचे आहेत. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे आहेत बघा. पूर्वी त्यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यामध्ये केला जातो. वाटा देव. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभळ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. हा माडीवाला मंदिर बघा. ग्रामदेवत मंदिर. दगडी चौरंग. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे कडक लक्ष्मी. एवढी छोटी होळी हे कोळी. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात. नाभिक म्हणजेच नाभिक सुतार कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा करतात. एकोत. त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ पुण्य. म्हणजेच इकडे कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित नाही बाबा भिजून कपडे नाही सुकत. तर मित्रांनो हे बघा जेवढा प्राचीन काळी ज्या वस्तू काही माणसं काय करायची प्राचीन काळात ते तो आपला कोकणामध्ये तेवढ्या ह्या वस्तू इकडे म्हणजे दाखवल्या गेल्यात जेणेकरून आपल्याला आठवण राहील इकडे प्राचीन काळामध्ये कसे लोक राहायचे काय करायचे ते. हे बघा मार्लेश्वर मंदिराचे हे केलंय असं म्हणजे प्रतिमा काढली इथं. हे बघा गुफा. हे बघ शंख प्रदर्शन आतमध्ये कॅमेरा फोटो अलाउड नाहीत.
तर मित्रांनो हे बघा आता इथं आलो आहे. हा एक पॉईंट आहे, फिश वर्ल्ड ॲक्वेरियम फिश स्पा अँड स्पा. तर आपला गणपतीपुळेच्या मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. बघा मस्त आहे, जाऊन बघतो आता, दाखवतो. तिकीट काउंटर येते समोर. बघा छोट्या मुलांचे 30 रुपये आणि मोठ्यांचे 50 रुपये तिकीट. हा बघा समोर इकडे फिश स्पा. बस ही बघा समोर एंट्री इथून आहे आतमध्ये जायला. शार्क माशाच्या तोंडातून. कवी केशवसूत यांच्या निवासस्थानी जन्मस्थान हे बघा दाखवतो समोरून पूर्ण दाखवतो. समोर तुम्हाला हे बघा हा त्यांचा जुना घर. कवी केशवसूत जन्मस्थान. आतमध्ये दाखवायला एंट्री नाही पण हे बघा समोर मस्त तुळस आहे अंगणामध्ये. जुना वाडा आहे त्यांचा एकदम सुंदर असं. पलीकडं पण काहीतरी आहे, जाऊया तिकडे बघायला आपण. हे बघा तुतारी लिहिला का. हे बघा हे त्यांचे पाट्या राहिल्या सगळ्या. टकवे किती भारी आहेत, कमाने आहेत, जांभी दगड खूप भारी आहेत. हे बघा प्राप्तकाल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा. हे बघा विहीर किती मोठी आहे, छान आहे. त्यामध्ये झाडं उगवलेत, कमल खूप भारी आहेत. वातावरण मग तिथले भारी झालं आहे, पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस पडतोय. कवी केशवसूत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुंड ते समोर वाचन. हे बघा हे एक पॉईंट आहे, मॅजिक पॉईंट मॅजिक गार्डन. हे पण बघा लहान पोरं घाबरतात पण. हा व्हिडिओ आलाय बघून आधी बघा. हे काय आला ही परिस्थिती बघा. काय आला का, काय आला रडत आली ती. ह्या तिघी तुम्ही पळून आल्यात रडत आल्यात. हे काय आला ती घाबरून तरी पळून आली त्या. तू पण घाबरीस ना. हे बघा भक्त निवास कॅन्टीन. जेवण खूप भारी असतो, कुपन सिस्टम आहे आणि सेल्फ सर्व्हिस. स्वच्छता वगैरे खूप भारी आहे, नक्की ते येऊन भेट द्या. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग गणपतीपुळेचा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर गणपतीपुळे आलात तर भक्तनिवास हा चांगला राहण्याचं ठिकाण चांगला आहे. कमी खर्चामध्ये आपला होऊन जातं. त्याच्यानंतर ते पॉईंट पण इथून ह्या भक्तनिवासपासून जवळजवळ पॉईंट आहेत, ते पण तुम्ही करू शकता. आणि तिथल्या रूम पण खूप छान आहेत, म्हणजे असं काही हे नाही गचाळ नाही, तर भारी रूम आहेत. बाकीच्या लॉज बेसपेक्षा हे खूप भारी आहेत रूम. AC नॉन AC आणि प्लस त्यांचे हे पैसे वगैरे खूप कमी आहेत, स्वस्त दरात आहेत, एवढे महाग नाही आहेत. आणि जेवण तर एकदम बेस्ट. चहा कॉफी आणि नाश्ता वगैरे सकाळचा खूप भारी असतो, जेवण पण मस्त असतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू असाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. चला बाय बाय.